श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद भागवत कथामृत भाग 8 अध्याय 25। पुरंजन आख्यान। महाराज पृथूच्या वंशात अनेक शूर वीर राजे झाले। त्यातील प्राचीन बर्ही नावाचा एक अतिप्रसिद्ध राजा झाला। तो कर्मकांडात अतिशय निपुण होता। त्याने असंख्य यज्ञ केले होते। त्याचा विवाह सर्वांग सुंदरी किशोरी शतदृष्टी हिच्याशी झाला होता। त्या दाम्पत्याला 10 पुत्रांची प्राप्ती झाली होती। त्यांची नावे प्रचेत अशी होती। हे सर्व पुत्र धर्मज्ञ आणि उत्तम आचार संपन्न होते। ज्यावेळी त्यांच्या पित्याने संतान उत्पन्नाची आज्ञा दिली त्यावेळी ते तपस्या करण्यास निघाले। मार्गात त्यांना भगवान शंकरांनी दर्शन दिले आणि तत्वाचा उपदेश केला। त्याच तत्वाचे एकाग्र चित्ताने ध्यान जप आणि पूजन आदी ते करीत राहिले। प्राचीन बर्हीचे चित्त कर्मकांडात अधिक लागलेले होते। एकदा नारद राजांकडे आले आणि म्हणाले, हे राजन, तुमच्या या कर्मकांडाने तुमचे कोणते कल्याण होणार आहे? दुःखाचा नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचे नाव कल्याण आहे। ते तर कर्माने मिळत नाही। राजाने देवर्षींना विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्याची विनंती केली। देवर्षी म्हणाले, राजन, यज्ञात तुम्ही अनेक पशूंचे बळी दिलेत। आता तुम्ही आकाशाकडे पहा। ते तुम्ही येण्याची वाट पाहत आहेत। ते त्यांना झालेल्या पीडेची आठवण करून तुमचा प्रतिशोध घेण्यास तत्पर झाले आहेत। या संदर्भात देवर्षींनी राजा पुरंजन याचे चरित्र सांगितले। ते म्हणाले, राजा पुरंजन आपणास राहण्यास योग्य अशा स्थानाच्या शोधात होता। एके दिवशी त्याने हिमालयाच्या दक्षिण तटवर्ती शिखरावर कर्मभूमी भारतखंडात एक 9 द्वारांचे नगर पाहिले। ते सर्व सुलक्षणांनी संपन्न होते। त्यात कशाचीच कमी नव्हती। राजा पुरंजनाने त्या नगरीत फिरत असताना एका सुंदरीस येत असलेले पाहिले। ती अत्यंत भोळी भाबडी होती आणि विवाहास अनुकूल होती। त्या सुंदरीच्या नेत्रकटाक्षाने घायाळ होऊन पुरंजन म्हणाला, हे सुंदरी, मी मोठा वीर आणि पराक्रमी आहे। तुझ्या रूपलावण्याने मला मोहित केले आहे। अशा प्रकारे राजाने याचना केली। त्यावेळी त्या बालिकेने सुद्धा पुरंजनावर मोहित होऊन त्याच्या याचनेचे अनुमोदन केले। ती म्हणाली, माझ्याबरोबर जे पुरुष आहेत ते माझे सखा आहेत आणि ज्या स्त्रिया आहेत त्या माझ्या सख्या आहेत। मी निद्रा अवस्थेत असताना हा सर्प या पुरीचे रक्षण करतो। हे विरोत्तमा, तू या नगरीत प्रवेश करून सर्व भोगांचा आस्वाद घे। या 9 द्वारांच्या नगरीत शेकडो वर्षांपर्यंत निवास कर। अशा प्रकारे त्या दोघांनी एकमेकांचे अनुमोदन करीत 100 वर्षेपर्यंत आनंद लुटला। एकदा हा पुरंजन मृगईसाठी अरण्यात गेला असताना तो त्याच्या पत्नीला न सांगताच गेला। त्यामुळे ती अत्यंत क्रोधित झाली, परंतु पुरंजनाने तिची समजूत काढली। पुरंजनीच्या सहवासात राजाचे अर्धे आयुष्य संपले। त्याला 1100 पुत्र आणि 110 कन्या झाल्या। त्यांचा वंश संपूर्ण पांचाल देशात पसरला। याच वेळी चंडवेग नावाचा एक गंधर्व तेथे प्रकट झाला। त्याच्या अधीन 360 बलवान गंधर्व होते। त्यांच्या समवेत कृष्ण आणि शुक्ल वर्णाच्या तितक्याच गंधर्विणी होत्या। या नगरीस लुटत होत्या। यांचे संरक्षण 5 फण्यांचा नाग करीत होता, परंतु एकटा इतक्या 360 गंधर्व आणि गंधर्व पत्नी यांचा सामना किती दिवस करू शकणार? काल कन्येने पुरंजनास अत्यंत क्लेश देण्यास प्रारंभ केला आणि थोड्या दिवसात तो मृत्युमुखी पडला। अध्याय 25 ते 28 संपन्न झाले। पुरंजन आख्यानाचे तात्पर्य। देवर्षी नारदांनी या आख्यानाचे तात्पर्य सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, पुरंजन हा जीव आहे। या जीवाचा सखा हा अविज्ञान या नावाने ओळखला जातो। तो ईश्वर आहे। बुद्धी अथवा अविद्येलाच पुरंजिनी स्त्री समज।
हिच्या कारणानेच देहात मीपणाचा भाव निर्माण होतो. 10 इंद्रियेच त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या योगानेच सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्म होत असते. इंद्रियांच्या वृत्ती त्यांच्या सख्या आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 वृत्तींचे प्राणवायू आहेत आणि हाच या नगरीचे रक्षण करणारा 5 मण्यांचा नाग आहे. दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचा नायक मन हा 11वा महाबळी योद्धा आहे. शब्द, स्पर्श, गंध, रूप, रस हे 5 विषय पांचाल देश आहेत, ज्याच्यामध्ये हे 9 द्वाराचे नगर आहे. 9 द्वारे नेत्र, नासाग्र, कर्णछिद्र, मुख इत्यादी. शरीर एक रथ असून त्याला ज्ञानेंद्र रूप 5 घोडे आहेत. पाप आणि पुण्य हे त्या रथाची चाके आहेत. 3 गुण ही रथाची ध्वजा आहे. 5 प्राण या त्या रथाच्या दोऱ्या आहेत. मन, बुद्धी हे रथाचे सारथी आहेत. हृदय हे बसावयाचे स्थान आहे. इंद्रियांचे 5 विषय ही त्यात ठेवलेली आयुधे आहेत. 5 कर्मेंद्रिय त्याची 5 प्रकारची गती आहे. या रथावर आरूढ होऊन हा जीव मृगतृष्णेसमान मिथ्या विषयांना अन्यायपूर्ण ग्रहण करतो. हेच त्याचे शिकार खेळणे आहे. ज्याच्या योगाने काळाचे ज्ञान होते ते वर्ष हा चंडवेग नावाचा गंधर्व आहे. त्याच्या अधीन असलेले 360 गंधर्व हे दिवस आहेत आणि 360 गंधर्व कन्या ह्या रात्री आहेत. वृद्धावस्था ही साक्षात कालकन्या आहे. तिला कोणीच पसंत करीत नाही. नारद पुढे म्हणाले, श्रीहरी हेच समस्त देहधारींचे आत्मा आहेत, नियामक आहेत आणि स्वतंत्र कारण आहेत. म्हणून त्यांचे चरणच मनुष्य मात्रांचे आश्रयस्थान आहेत. त्यांच्याकडूनच विश्वाचे कल्याण होते. श्री शुकदेव परीक्षिताला म्हणाले, आतापर्यंत म्हणजे प्रचेतापर्यंत स्वयंभू मनुच्या उत्तानपादाच्या वंशाचे वर्णन झाले. आता यानंतर प्रियव्रताचे वर्णन ऐक. अध्याय 29 ते 31 येथे संपन्न झाला. येथे चतुर्थ स्कंद समाप्त झाला. पंचम स्कंद प्रियव्रत चरित्र. राजा परीक्षिताने शुकदेवांना प्रश्न विचारला, महाराज, प्रियव्रत तर मोठे भगवत भक्त आणि आत्मारामी होते. असे असताना त्यांना गृहस्थाश्रमात आवड कशी निर्माण झाली? शुकदेव म्हणाले, राजन, प्रियव्रत कुमारावस्थेपासूनच भगवंताचे परम भक्त होते. त्यांनी देवर्षी नारदांची चरण सेवा केलेली असल्याने त्यांना परमार्थ तत्वाचा बोध सहजपणेच प्राप्त झाला होता. ते ब्रह्मसत्राची दीक्षा घेणारच होते, परंतु त्याच वेळी त्यांचे पिता स्वयंभू मनूंनी त्यांना राज्य शासनाची आज्ञा दिली. परंतु राज्याधिकार प्राप्त होताच आपले आत्मस्वरूप स्त्री पुत्रादी असंच प्रपंचाने आच्छादित होईल व राज्य चिंतेमध्ये फसून मी परमात्म तत्वास विसरून जाईन असा विचार करून प्रियव्रताने राज्य शासन करण्याचा नकार दिला. प्रियव्रताची अशी वृत्ती पाहून ब्रह्मदेव, 4 वेद, मरीची आदी ऋषींसह प्रियव्रताकडे आले. त्या सर्वांनी प्रियव्रताला समजावून सांगितले. ते म्हणाले, प्रियव्रता, तू षड्रिपूंना अगोदरच जिंकलेले आहेस, तरी सुद्धा त्या पुराण पुरुषाने दिलेले भोग भोगून घे. त्यानंतर निस्संग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थित हो. ब्रह्मदेवाचा हा उपदेश श्रवण करून प्रियव्रताने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून पृथ्वीच्या राज्याचा भार सांभाळला. त्याने विश्वकर्म्याची कन्या बहिर्ष्मती हिच्याशी विवाह केला. तिला 10 पुत्र झाले. ते सर्व पित्यासमान शीलसंपन्न, गुणी, रूपवान, कर्मनिष्ठ आणि पराक्रमी होते. सर्वात लहान एक कन्या होती. तिचे नाव होते ऊर्जस्वती. महाराज प्रियव्रतांना दुसऱ्या भार्येपासून 3 पुत्रांची प्राप्ती झाली होती. त्यांची नावे उत्तम, तामस आणि रैवत अशी होती. हे 3 पुत्र आपापल्या नावाच्या मन्वंतराचे अधिपती झाले. प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षे राज्य केले. एकदा त्यांना वाटले की आपण रात्रीलाही दिवस करावे. यासाठी त्यांनी एक वेगवान ज्योतिर्मय रथावर स्वार होऊन द्वितीय सूर्याप्रमाणे त्याच्या मागे मागे पृथ्वीची 7 प्रदक्षिणा केल्या. यांच्या रथाच्या चाकांनी ज्या खुणा झाल्या
ते सप्त समुद्र झाले. त्यामुळे पृथ्वीवर 7 द्वीपे झाली. ती अनुक्रमे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच हे होत. प्रियव्रताची कन्या ऊर्जस्वतीचा विवाह गुरु शुक्राचार्यांबरोबर झाला होता. देवयानी ही त्यांचीच कन्या होती. राजा प्रियव्रताने जे कर्म केले ते सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय अन्य कोणीच करू शकले नव्हते. ते देवर्षी नारदांचे परम भक्त होते. प्रियव्रताने अनेक वर्षे राज्य केल्यानंतर, समस्त सुखांचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा मनाने ते विरक्त झाले. त्यांनी आपला राज्यकारभार मुलांवर सोपविला आणि वैराग्य धारण करून भगवंतांच्या लीलांचे चिंतन करीत देवर्षींनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण ते करू लागले. अध्याय 1 आणि 2 येथे संपन्न झाला. राजा नाभीचे चरित्र. महाराज प्रियव्रताच्या नंतर त्याचा पुत्र अग्निथ हा जंबूद्वीपाचा सम्राट झाला. त्याने प्रजेचे धर्मानुसार पुत्रवत पालन केले. पूर्वाचिती नावाच्या अप्सरेबरोबर त्याचा विवाह झाला होता. त्याला 9 पुत्र झाले होते. त्यातील सर्वात श्रेष्ठ नाभी राज्याचा उत्तराधिकारी झाला. अग्निथाने जंबूद्वीपाचे 9 खंड पाडून एका पुत्रास एक खंड दिला. सर्वात श्रेष्ठ पुत्र नाभीस अनेक वर्षेपर्यंत संतान प्राप्ती झाली नाही. त्यामुळे त्याने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. यज्ञात प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने ऋत्विज, सदस्य आणि यजमान सर्व अति आनंदित झाले. सर्वांनी आपले मस्तक झुकवून अर्घ्यद्वारा भगवंताची पूजा केली. ऋत्विजांनी म्हटले, पूज्यतम, आम्ही आपले अनुगत भक्त आहोत, परंतु आपली पूजा कशी करावी ते आम्ही जाणत नाही. आम्ही तर आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत. आपण सर्वांच्या दुःखाचे दमन करणारे आहात. आपण येथे प्रकट होऊन एवढा मोठा वर दिला आहे. यानंतर काय मागावे प्रभो? आमचे यजमान राजर्षी नाभी संतान प्राप्तीस परम पुरुषार्थ मानून आपल्यासारख्या पुत्रप्राप्तीची याचना करीत आहेत. हे पुरुषोत्तमा, आपण भक्तांची मोठी मोठी कामे करता. आम्ही मंदमती भक्तांनी कामनावश या तुच्छ कार्यासाठी आपले आवाहन केले. आपण आम्हा अज्ञानींना क्षमा करा. भगवान म्हणाले, ऋषींनो, तुम्ही नाभीसाठी माझ्यासारखा पुत्राची मागणी केली, परंतु या विश्वात माझ्यासारखा तर मी एकटाच आहे. परंतु आपले ब्राह्मणांचे वचन मिथ्या होऊ नये म्हणून मी अंशकलेने नाभीच्या घरी अवतार घेईन. महाराज नाभी आणि त्यांची सुविद्य पत्नी महाराणी मेरुदेवीने हे भगवंतांचे वचन ऐकले आणि ते अत्यंत आनंदित झाले. भगवान एवढे बोलल्यानंतर अंतर्धान पावले. यथाकाळी मरुदेवीने एका अतिसुंदर बालकास जन्म दिला. जन्मापासूनच हा शिशु भगवान विष्णूंच्या वज्र, अंकुश आदी चिन्हांनी युक्त होता. याचे नाव ऋषभ असे ठेवले होते. येथे अध्याय 3 समाप्त झाला. ऋषभदेवांचे राज्य शासन. देवांच्या समता, शांती, वैराग्य आणि ऐश्वर्य आदी महान गुणामुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच होता. हा प्रभाव पाहून सर्वांना वाटू लागले की ऋषभदेवांनी पृथ्वीचे राज्य सांभाळावे. त्यांचे सुंदर आणि सुडौल शरीर, विपुल कीर्ती, तेज, बळ, ऐश्वर्य, यश, पराक्रम आदी आणि शूरवीरता या कारणाने त्यांचे ऋषभ म्हणजे श्रेष्ठ हे नाव शोभून दिसत असे. एकदा भगवान इंद्राने ईर्ष्यावश अनेक राज्यात वर्षा केली नाही. त्यावेळी योगेश्वर भगवान ऋषभदेवांनी इंद्राच्या मूर्खपणावर हसून आपल्या योगमायेने अजनाब खंडावर खूप वर्षा केली. महाराज नाभी आपल्या पुत्राच्या यशावर अतिप्रसन्न झाले होते. नाभीने ज्यावेळी पाहिले की मंत्रिमंडळ, नागरिक आणि राष्ट्राची जनता ऋषभदेवांशी अत्यंत प्रेम करते आहे, त्यावेळी त्यांनी ऋषभदेवांना राज्याभिषेक केला आणि स्वतः पत्नीसह बद्रीवनात तपस्या करण्यास निघून गेले. ऋषभदेवाने इंद्रांची कन्या जयंती हिच्याबरोबर विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना त्यांच्या समान गुणवान, शीलवान, पराक्रमी आणि विद्वान अशा 100 पुत्रांची प्राप्ती झाली होती. पुत्रांमध्ये सर्वात मोठा आणि अतिबुद्धिवान होते भरत. त्यांच्या नावाने आपल्या अजनाब खंडास
भारतवर्ष असे नाव पडले आहे. भरतापेक्षा लहान भाऊ कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मवर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पक, विदर्भ आणि किकट हे 9 राजकुमार बाकी 90 राजकुमारांपेक्षा मोठे आणि श्रेष्ठ होते. त्यांच्यापेक्षा लहान कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 राजकुमार भागवत धर्माचा प्रसार करणारे महान भगवत भक्त होते. यांची अधिक माहिती आपण नारद वसुदेव संवाद या प्रसंगात पाहणार आहोत. यांच्यापेक्षा लहान जे 81 पुत्र होते ते पित्याची आज्ञा पालन करणारे, अति विनीत, महान वेदज्ञ आणि यज्ञ करणारे होते. ऋषभदेव साक्षात ईश्वर असूनही सामान्य राजाप्रमाणे वर्तन करून त्यांनी कालानुसार प्राप्त धर्माचे पालन केले. महापुरुष जसे आचरण करतात तसेच अन्य लोक त्यांचे अनुकरण करतात. ऋषभदेवांनी आपल्या समस्त मुलांना उपदेश केला. ते म्हणाले, पुत्रांनो, या मृत्यूलोकात आपणास हे शरीर दुःखमय भोग प्राप्त करण्यासाठी मिळालेले नाही. या शरीराने दिव्य तपस करावे, ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल. याने अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. ऋषभदेवांचे पुत्र सर्वज्ञ होते, तरी सुद्धा लोकांना उपदेश देण्यासाठी ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना हा उपदेश केला होता. कालांतराने ऋषभदेवांनी आपला राज्यकारभार आपला ज्येष्ठ पुत्र भरत याजवर सोपवून योग्य समय येताच देहत्याग केला. भगवंताचा हा अवतार रजोगुणांनी भरलेल्या लोकांना मोक्ष मार्गाचे शिक्षण देण्यासाठी झाला होता. येथे अध्याय 4, 5 आणि 6 संपन्न झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.